नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समरने काढलं किमयाला चक्क धक्के मारून घराच्या बाहेर, तर दुसरीकडे स्वानंदी फोडणार सर्वांसमोर अंशुमानचं थोबाड. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदी मॅडमच्या पार्टीमध्ये काय हालत झाली आणि त्या गोष्टीमुळे मात्र बिचारा स्वानंदीमध्ये आणि समरमध्ये अजूनच जास्त नातं त्यांचं घट्ट झालं. स्वानंदीचं तर आपल्या समरवरती प्रचंड प्रेम आहे, पण समर राजवाडेंचं देखील आपल्या स्वानंदीवरती किती प्रेम आहे हे तुम्ही पाहिलंच असेल. तर दुसरीकडे आपल्या स्वानंदीने ज्या प्रकारे पार्टीमध्ये त्या किमयाची चांगलीच हजेरी घेतली ना, हे पाहून तर प्रचंड आनंदच झाला. कारण की त्या किमयाला शेवटी समजलं असेल की स्वानंदी पण कोणापेक्षा कमी नाही आहे. पण स्वानंदीच्या ड्रिंकमध्ये जे कोणी अल्कोहोल मिळवलं होतं, आता ह्या सगळ्याचा पर्दाफाश मात्र आपली स्वानंदी करणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने जे ड्रिंक घेतलं होतं त्यामध्ये अंशुमानने दारू मिक्स केली होती, हे तुम्हाला समजलंच असेल. पण दुसरीकडे याचं सत्य चिंगीला माहीत असतं, पण चिंगी आणि अंशुमानमध्ये आता प्रेमाचं नातं निर्माण झालेलं असतं. कारण की अंशुमानने त्याच दिवशी आता खोलीमध्ये चिंगीला सांगितलेलं असतं की मला तुझ्यासारखीच लाईफ पार्टनर हवी आहे आणि मी फक्त लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच करेल. म्हणजे चिंगीला आता अंशुमानने चांगल्याच प्रकारे स्वतःच्या जाळ्यात ओढून घेतलेलं असतं. पण बिचाऱ्या चिंगीला आता हे सत्य मुळात माहीत नसतं की अंशुमान चांगला आहे का वाईट आहे. कारण की तिला असं वाटत असतं की अंशुमान तर किती चांगला असेल, पण मुळात अंशुमान किती महामूर्ख असतो आणि किती हरामखोर आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. तर दुसरीकडे आता स्वानंदी मॅडम आणि समर राजवाडे यांच्यात प्रेमाचं नातं असलं गंभीर निर्माण होतं की सांगायलाच नको. कारण की स्वानंदी आता समर राजवाड्यांबाबत जेवढं प्रेम तिच्या मनामध्ये आहे ते सगळं काही व्यक्त करून टाकते. आणि त्यावेळेस मात्र समरला कळतं की कुठेतरी आपण कमी पडतोय स्वानंदी मॅडमवरती प्रेम करण्यासाठी. त्याच्यामुळे आपण ज्या प्रकारे किमयाला जवळ घेतोय, तिला आपण जास्त अटेन्शन देतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे हे समरला कळतं. तर समर आता ठरवतं की काही जरी झालं तरी स्वानंदी मॅडमची साथ मी कधीच सोडणार नाही आहे. तर आता स्वानंदीने जो काही पार्टीमध्ये धुमाकूळ घातलेला असतो त्याच्यामुळे मात्र घरामध्ये सगळ्यात जास्त तणावाचं वातावरण झालेलं असतं. कारण की मल्लिका मात्र आपल्या आजीचे कान भरायला जाते आणि म्हणते की ह्या स्वानंदीला काही कळतं का नाही, तिने एवढी मोठी समरची पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये ती दारू पिली, हे तिने अजिबात देखील चांगलं केलं नाही. त्याच्यामुळे मात्र तू पाहिलंच ना आजी की त्या पार्टीमध्ये किती मोठा राडा झाला. तर आता समर आणि स्वानंदीचं नातं जास्त घट्ट झालेलं असतं हे आजीला पण समजतं. तर आजी म्हणते की तू काही म्हणू नको मल्लिका, कारण की मला भरवसा आहे ना, आमची नंदू दारू कधीच पिणार नाहीये. त्यामध्ये कोणी ना कोणी काही ना काही मिक्स नक्कीच केलेलं आहे. पण जे झालं ते विसरून जावा, आता नवीन पुढं काहीतरी बघा. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की मल्लिकाला वाटत होतं की आता आजी परत राडा करेल आणि स्वानंदीला काहीतरी ऐकवेल, परंतु आजी देखील काहीच बोलणं हे पाहून मात्र मल्लिकाला देखील असं वाटतं की नेमकं आता चाललंय तरी काय. कारण की ह्या म्हातारीच्या मनामध्ये असं काय भरू स्वानंदी विरुद्ध जेणेकरून तिला देखील राग येईल. तर आता मल्लिका मात्र समर राजवाडेला स्वतःला म्हणते की अरे समर, तू पाहिलं ना तुझ्या बायकोने काल कसला धिंगाणा केला. कारण की ह्या स्वानंदीला थोडी पण अक्कल नाही का, पार्टीमध्ये इतके सारे तुझा स्टाफ आलता, इतके तुझे ओळखीचे लोक होते, तरी पण ह्या स्वानंदीने कसं सगळ्यांचं तू पाहिलंच ना काय काय केलं त्या पार्टीमध्ये आणि किमयाला किती बोलली, तिला बिचारीला किती वाईट वाटलं. जा तिची माफी माग आणि तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र समर म्हणतो की यामध्ये स्वानंदी मॅडमची काहीच चूक नाही आहे. कारण की काकू मला माहीत आहे की स्वानंदी मॅडम कधीच ड्रिंक करत नाही, त्यांच्या ड्रिंकमध्ये काही ना काही मिसळण्यात आलेलं आहे, हे नक्कीच 100% खरं आहे. हे मात्र समरला भरोसा असतो. तर दुसरीकडे मात्र आता किमयाला समजत नसतं की समर आता माझी माफी मागाय येईल का नाही. तर समर देखील ठरवतो की आता ज्या झाल्या प्रकारे किमयाची माफी मागूया आणि तिला देखील सांगूया की आता तू एवढ्या दिवस आली इंडियामध्ये, तर आता झालं फिरून, तर तुला राहायचं तोपर्यंत राहा, पण तुला कधी ना कधी जावं लागणारच आहे. तर आता तुम्हाला माहितीच आहे की या मल्लिकाचं काम एकच असतं की मल्लिकाला किमयाच्या मनामध्ये स्वानंदी विरुद्ध भडकवायचं असतं. आणि दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे आपल्या स्वानंदीच्या मनामध्ये किमयाबाबत आधी जास्त राग आहे. तर आता स्वानंदीला देखील माहीत नसतं की काल रात्री तिने काय काय पराक्रम केला, पण तिच्या पराक्रमामुळे बिचारा समरच्या आणि स्वानंदीचं नातं घट्ट झालेलं असतं. आणि समरला हे पण कळतं की स्वानंदी मॅडमचं किती प्रेम आहे माझ्यावरती. तर आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे समर आता ऑफिसमध्ये देखील विचार करत असतो की स्वानंदी मॅडम एवढ्या बोलतात की त्या किमयापासून लांब राहा. तर खरंच आहे त्यांची गोष्ट, कारण की कोणता जरी मुलगा जरी स्वानंदी मॅडमच्या आजूबाजूला गेला तरी मला देखील वाईट वाटतंच. त्याच्यामुळे त्यांना देखील वाईट वाटणं साहजिकच आहे आणि राग येणं देखील. त्याच्यामुळे मी किमयाला सांगतो लवकरात लवकर तू रिटर्न निघून जा, कारण की आता ह्या घरामध्ये परत अजून राडा नको. तर किमयाची एकच इच्छा असते की स्वानंदीने तिची माफी मागावी, कारण की काल सगळ्या पार्टीमध्ये स्वानंदी किमयाला खूप काही बोललेलं असतं. त्याच्यामुळे मात्र किमयाची इच्छा असते की स्वानंदीने माफी मागावी, पण स्वानंदी म्हणते की माय फूट, मी तिची माफी मागूच शकत नाही. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता मल्लिकाला खूप जास्त चान्स भेटलेला असतो, कारण की तिला एका दगडात दोन पक्षी मारायचे असतात. त्याच्यामुळे मल्लिका ठरवत असते की मी किमयाचे कान भरेल, दुसरीकडे जाऊन लगेच स्वानंदीचे कान भरेल. त्याच्यामुळे ह्या दोघींचं भांडण झालं
झालं की माझा लाभ होईल, म्हणजे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, ह्या प्रकारे मात्र ह्या मल्लिकाच्या डोक्यात प्लॅनिंग चालू असतं. पण हिने किती जरी प्रयत्न केले आणि किती जरी काढ केले तरी तुम्हाला माहितीच आहे शेवटी आपली स्वानंदी हिला देखील उरूनच पुरणार आहे. त्याच्यामुळे ह्या मल्लिकाने काही ते आहे त्याचा लवकर सोक्षमोक्ष लाव आणि साईडला व्हायला पाहिजे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता सगळ्यात भयानक गोष्ट ही घडलेली असते चिंगीच्या आयुष्यामध्ये, कारण की चिंगीला अंशुमानने चक्क आता प्रपोज केलेला असतो. त्याच्यामुळे आता चिंगीला वाटत असतं की सर असं का बोलायला लागलेले आहेत. पण आता तुम्हाला माहितीच आहे की अंशुमानचा हा सगळा डाव असतो, कारण की चिंगीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचं आणि तिला नंतर वापर करून सोडून द्यायचं. आणि अंशुमानला माहीत असतं की आपण हे इझिली करू शकतो, कारण की त्याने आत्तापर्यंत खूप वेळा केलेलं असतं आणि ना हे सत्य कोणाला समजलेलं असतं आणि कळालं तरी त्याला कोणती शिक्षा झालेली नसते. त्याच्यामुळे त्याला वाटतं की त्याला कोणीच काही करणार नाही आहे. पण तो विसरून गेलेला असतो की स्वानंदीच्या डोक्यामध्ये अजून पण तेवढाच राग आहे जेव्हा जेव्हा अंशुमान चुकीमध्ये सापडला पण त्याला शिक्षा झाली नाही आहे. तर फायनली आता चिंगीला आणि अंशुमानला एकत्र पाहून स्वानंदीला प्रचंड राग येतो आणि स्वानंदी डायरेक्ट चिंगीला म्हणते की तुला वेड लागलेला आहे का? त्या अंशुमानच्या रूममध्ये तू जास्त वेळ कशासाठी जाते आणि काय कारण आहे तुझं तिथे जाण्यासाठी? कारण की आत्तापासून तू त्याच्या खोलीमध्ये जायचं नाही, तुला पूर्णपणे बंदी. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र आता चिंगी देखील म्हणते की अहो ताई, मी तर फक्त कॉफी द्यायला गेली होती. म्हणजे ही चिंगी पण किती खोटारडी आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. पण चिंगीला वाटत असतं की खरंच अंशुमान सर माझ्यावरती प्रेम करत असतील. पण आता तुम्हाला माहितीच आहे की हा अंशुमान प्रेम करतो का नेमकं काय करतो. तर दुसरीकडे आता समर राजवाडेंना ऑफिसमधून परत आता ही मल्लिका आणि किमया बोलून घेत असतात, कारण की म्हणत असतात की लवकरात लवकर ये, कारण की किमयाला खूप अर्जंट काम आहे, मल्लिका सांगत असते. पण दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की किमयाला एकच इच्छा असते की समरने आता माझ्यासोबत काल असं घडलं, त्याच्यामुळे मला कुठेतरी बाहेर असं फिरायला घेऊन गेलं पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही दोघेच असू. पण स्वानंदीला ते मुळात पण आवडणार नाही हे तुम्हाला माहितीच आहे. आणि स्वानंदी मॅडमच्या मनामध्ये काय काय आहे हे समरला कालच कळाले. त्याच्यामुळे समर ठरवतो की आता स्वानंदी मॅडमच्या परवानगीशिवाय मी काहीच करणार नाही आहे. समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मात्र ही मल्लिका करत असते, पण त्या महामूर्ख मल्लिकाला अजूनपर्यंत यश आलेलं नसतं, त्याच्यामुळे तिला गप्पच बसावं लागणार आहे. तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदीचं नातं ज्या प्रकारे घट्ट झाले ते पाहून आपल्याला तर आनंद झाला आहे, पण सगळ्यात जास्त दुःख झालेलं असतं ते म्हणजे आता मल्लिकाला, कारण की मल्लिकाला माहीत असतं की समर आणि स्वानंदी जर जास्त जवळ आले तर माझा काहीच फायदा होणार नाही. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे ही मंदाकिनी आता घरी जाऊन प्रचंड राडा करते, कारण की ती म्हणते की माझी मुलगी तिने सगळीकडे इज्जत घालवली, कारण की सगळ्या लोकांमध्ये ती दारू प्यायली, तिने काय काय केलं. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र मंदाकिनी मात्र रोहनच्या बाबांना सांगत असते की जर मी हा प्रकार केला असता ना तुम्ही मला घरात पण ठेवलं नसतं. पण आभार माना त्या राजवाडेंचं, म्हणजे समर राजवाडेंचं, कारण की त्यांनी आपल्या स्वानंदीने एवढा सगळा राडा करून पण तिला एका शब्दाने बोलले नाही आहेत. आणि मी थोडं काय केलं तरी तुम्ही मला डायरेक्ट धमक्या देता, तर सगळ्यात ठेवा, सगळ्या काही लक्षात ठेवा या सगळ्या काही गोष्टी, असं मात्र मंदाकिनी मात्र रोहनच्या बाबांना सांगत असते. तर रोहन म्हणत असतं की अगं आई, तू जरा तुझ्या तोंडाला लगाम दे ना, तुला माहिती आहे आपली स्वानंदी असं कधीच करणार नाही आहे. पण नेमकंच काहीतरी असं घडलं असेल त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. पण मात्र आता हा सगळा प्रकार घडला तरी तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने पार्टीमध्ये केलं ते तर चुकीचं होतंच, पण तिने एका अर्थी जे केलं ते बरोबरच केलं, कारण की ज्या प्रकारे ह्या किमयाला तिची लायकी समजले ते खूप भारी झालं. तर पुढे आता समर राजवाडे स्वानंदीसाठी आता ह्या किमयाला चक्क घराच्या बाहेर काढणार आहेत आणि तिला परत ती जिथे काम करत होती तिकडे पाठवणार आहेत, म्हणजेच तिला विदेशात जायचं होतं तर तिला तिकडेच पाठवणार आहेत. तर बघूया आता नेमकं काय घडतं, कशा प्रकारे ही किमया तिथून निघून जाते आणि समर आणि स्वानंदीच्या नात्यातला हा अडथळा दूर होतो. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.